मस्त एकदम रिलॅक्स. ते बघा भैरवनाथ पूर्ण असे त्रिशूलचे साईन लागतात आपल्याला. एकदम चिलवाला ट्रेक आहे, काय टेन्शन नाहीये. अरे बटपट, अरे भेंडी काय पायऱ्या बघा. अरे अरे छातीपर्यंत पायरे आलं रे माझं. हे उडशील का? हाय हा हा. मंडळी बघा जॅकेट वाळत घातले पावसात. गुड मॉर्निंग मित्रांनो. इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता, एकदम रिलॅक्स लाईफ. सकाळी सकाळी मस्त ढग आलेले आहेत. बाकी सगळे घरात झोपलेत, आम्ही दोघेच निघालोय जरा एक्सप्लोर करायला. आम्हाला इकडून कुठून तरी मोरचा आवाज आलेला, बघूया तिकडे तो दिसतोय का आपल्याला. लक चांगला असेल तर भेटल आता. सगळीकडे ग्रीनरी झाली आहे पावसामुळे. पावसाळ्यात फिरायची मज्जा वेगळी. आणि त्यात घर हे राजूरमध्ये येतं, आमचं भंडारदरा एरियामध्ये येतं. सो मग तुम्ही विचार करू शकता की पावसाळ्यामध्ये काय मज्जा इकडे. ग्रीनरीच ग्रीनरी. कळाला तिकडे. हे चल बरं. आपल्याला मोर काही बघायला भेटलेलं नाहीये. तर आपण घरामध्ये जाऊन सगळ्यांना उठवू आवरू, कारण आज आम्ही जाणार आहे शिरपुंजेचा भैरवगड करायला. तो जरा थ्रिलिंग ट्रॅक असेल, जरा मज्जा येईल. पाऊस पण नाही पडलेला आहे, जरा सगळ्यांना पटपट आवरायचं आहे लवकर. आणि मुंबईवरून 2 जण येणार आहेत आमचे. तो ते 9 साडेनऊ पर्यंत पोहोचतील, तोपर्यंत घरातलं आवरलं पाहिजे. चला. हे आहे आपलं राजूरचं फार्म हाऊस. चला सगळ्यांना उठवूया. रात्री 12 वाजता पोहोचलोय. सामान सगळं इकडेच ठेवलंय. हा उठलेला, हा झोपलाय. होय हे आवरून घ्या पटकन पटकन आवरा. आम्ही त्या दोघांना घेऊन आलो. कुठे ठेवली? हे तेजम आवर. आवरलेलं आहे माझं, तू आवर. घरातले सगळे आवरायला लागलेत आणि आम्ही मुंबईवरून प्राजक्त आणि प्रमोद दोघे येत आहेत, त्यांना घ्यायला चाललोय. हा हे दोघे या बसा. वेलकम वेलकम मुंबईकर्स. A few moments later. गाईज आम्ही चाललोय आता ब्रश करायला, तिघे जण. हा एक आळशी आणि हा एक आळशी. आम्ही 3 आळशी सगळ्यात पाठीमागं राहिलोय. लन्नड शेजारच्यांच्या घरात आलोय आम्ही ब्रश करायला. जांभळ. अरे हे काय वरती आहे गाईज? जांभूळ जांभूळ. कैरी कुठे? अच्छा इकडं काय रे का? हाय 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 हाय. हे काय विषय आहे का? One eternity later. सब रेडी है गाइस. अभी हम जा रहे हैं मस्त भैरवगड के लिए. सगळ्यांनी लेट केलेलं आहे, पण आता जाऊ द्या. काय म्हणतात, आता पहाटे पहाटे ट्रेक करायचा असतो, पण आता आम्ही दुपारचा ट्रेक करतोय. काय विषय नाही, सगळ्यांचं झालं आवरून. आता येत आहेत अजून 2 नमुने आतमध्ये यायचे बाकी आहेत. जरा निघू आता 1-5 मिनिटात. चलो काजल रेडी? रेडी का? अरे कॅमेरा आलाय समोर, बोलाय नको काय नको. गाडी में जुगाडू चालू आहे गाडी में. बसले का सगळे व्यवस्थित? झाले. ये हो गया हमारा जुगाड़. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है.
क्या चाहते हो? हा सगळ्यांचे फोटो चांगले आले. चला रे बघा, सगळ्यांनी फोटो काढलेले आहेत त्या शेळीसोबत. चांगली दिसती तू. चल आला पाऊस. बसा गाडीत बसा बाबा, गाडीत बसा, पाऊस आला. फायनली आम्ही आता भैरवगडाच्या पायथ्याला पोहोचलोय आणि जरा पाऊस पण चालू झालाय. सगळेजण नमुने रेनकोट वगैरे घालतायत आपले. आणि हा असा पायरीचा रस्ता आहे, आपल्याला जायचं आहे तिकडे. नाईस नाईस. चलो, ज्यांनी रेनकोट नाही आणलाय त्यांनी बॅगच्या कव्हरने डोकं झाकले. जुगाडू बॉईज. पहिली पायरी पण आपल्याला लगेच दिसतीये आणि चालून फक्त 5च मिनिटं झाले असतील. चला रे, लय टाइमपास करता राहा तुम्ही. काय करूया? हा चल मग हळूहळू. तू तर थांबतीच आहे. काहीच 5-10 मिनिटं चालल्यानंतर तुम्हाला हा पहिली पायरी लागेल तुम्हाला. ही एकदम चिलवाला ट्रेक आहे, काय टेन्शन नाही आहे. पाऊस आहे त्यामुळे मी जास्त शूट करू नाही शकणार, पण मस्त एकदम रिलॅक्स. ते बघा भैरवनाथ. जरा जास्तच पाऊस आहे, एवढं नाही शूट करता येणार, पण व्ह्यू बघू शकता तुम्ही. बास, काय पाहिजे, रिलॅक्स. पाऊस जास्त आल्यामुळे शूटिंग करता आली नाही. आपण ह्या गावातून ट्रेक चालू केलेला, ती कमान लागलेली. एक 20-25 मिनटं गेले आणि येताना पूर्ण असे त्रिशूलचे साईन लागतात आपल्याला. आता हे राईट साईडला एक स्टेअर्स चाललेत आणि लेफ्टला एक चाललेत आणि मधल्या खिंडीमधल्या पॅचमध्ये आलो आहे मी. फोटोशूटची तयारी. जा हो, काढतो का व्हिडिओ. जा तुझा. few minutes later. काहीच फोटो सेशन आम्ही खतम हो गए. चला रे पटपट. पायऱ्या बघा. अरे अरे छातीपर्यंत पायऱ्या आलं रे माझं. लय उंच पायऱ्या आहेत बाबा. चक्कर पर्वत आहे हा समोरचा. काय मस्त व्ह्यू आहे गाईज बघा. चिल. आता जर पाऊस कमी झालाय म्हणून मज्जा आहे, नाही तर लई वैताग आलेला आहे ट्रेकिंगचा. चला, आमचा एक मेंबर ऑलरेडी वरती आलेला आहे. हॅलो तेजम. हा. हो, पाण्याचे टाके पण आहेत. काय काजल, कसं वाटतंय? मस्त वाटतंय. ए उडशील का? ए शान्या, चल उतर, लोळतोय. चला पाऊस यायच्या आधी चला.
भाई हा व्ह्यू बघून फिलिंग म्हणजे ढगात जबरदस्त यार. काय व्ह्यू आहेत. आणि फायनली आपण भैरवनाथ मंदिराच्या इकडे येऊन पोहोचले. मेंबर नंबर 1 तेजम काटळे, दुसरे आहेत काजल बनकर, ट्रेक पूर्ण करत आहेत. इंटेरियर डिझायनर प्राजक्ता पाटील आले आहेत. वा वा. श्री जाधव आलेत, प्रमोद पाटील आलेत शेफ, श्री जाधव आपले पैलवान आणि अक्षता देशमुख सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. अशा प्रकारे सगळ्यांनी हा ट्रेक पूर्ण केलेला आहे. इकडून आपण आलोय आणि आता ह्या साईडचा पण फोर्ट आपल्याला कव्हर करायचा बाकी आहे. इथे पण एक मंदिर आहे. तेच मंदिर आहे का भैरवनाथांचं माहीत नाही, दोघांपैकी एक काहीतरी आहे. सगळेजण मंदिराकडे गेलेत आणि मी एकटा आलो इकडचा एक पॉइंट कव्हर करायला. तर ह्या साईडने काही वेगळा व्ह्यू दिसतोय का ते बघायला आलो. चांगलं आहे, निवांत शांतता. भाई ग्रुप होता तेव्हा केवढा कलकल चालू होती, आता एवढा सुकून वाटतोय. सुकून वाटतोय खरंच. आता मग अशी एवढा दंगा ना, माझे फोटो काढ, नाही माझे फोटो काढा, असा व्हिडिओ काढा. आणि आता भाई शांतता आणि व्ह्यू तर तुम्ही बघताच आहे. यू गडाच्या बहुतेक एकदम शेवटच्या टोकाला आहे. हां यप. प्रवेश करतोय, हे मंदिर आहे ते. इकडून आलं की आपली इथे एक गुफा आहे. इथून पण इथून जागा आहे मंदिरात जायला, पण रस्ता ह्या साईडनी आहे. तुला दाखवतो. मला तर मला नाही का ते असे नाही का ते पुजारी लोक लावतात, ये लावला चल असं केलं त्याने मला. बघा ना मलाच बघा मुलींना केदारनाथचं दर्शन आणि मला शिऱ्या कसा असतंय, माकड दिसतोय, माकड शिऱ्या सगळे ढग गेले बघा. चला ना मग आपण बनतो. कुठे जातोस? पाऊस पडत बस गप. पाऊस नाही बॅग वगैरे सगळं बघून घ्या. खेकडा. अरे पाय दिला हिने. वाचला रे तू. जीवनदान. सॉरी टाक पाण्यात त्याला. गेला पाण्यात. खेकडे खूप आहे तिकडे, ते पण असे छोटे छोटे. हो काय मस्त ढग आहेत. आता आम्हाला फक्त पाऊस पडायच्या आधी खाली उतरायचं आहे आणि गाडीत बसायचंय बाबा. येताना पूर्ण पाऊस लागलेला, थोडंफार इथं मध्ये खिंडीमध्ये आल्यावरती जरा गेलेला. आता पाऊस यायच्या आधी पहिल्यांदा खाली पोहोचलं पाहिजे. मस्त टाइमपास चालू आहे. माझं जॅकेट आहे का? जॅकेट शाबास. हे बघा आमची मंडळी बघा, जॅकेट वाळत घातले पावसात. हा हे बघा, हे लेफ्ट साईडने उतरा. हा उतरताना सावकाश उतरा, हे जरा लयच घसरत वाटत. उलट एवढं तर नाहीये, जाऊ दे, सरळच उतरा, नीट उतरा. आता आम्ही भैरवगड उतरायला घेतलाय आणि ह्या पायऱ्यांवरून घनचक्करला जायचंय. घनचक्कर वरती काही जास्त नाहीये बघण्यासारखं,
पण तरी आलोय तर एक असतं ना की बाबा गेलं पाहिजे ना राव, तिथे एकदा गेलं तर पाहिजे वरती. त्यामुळे आम्ही चाललोय आणि कोण नाही, फक्त मी आणि प्रमोद दोघेच चाललोय. आता जरा चांगलं वाटतं, पाऊस नाहीये, निवांत वातावरण झालंय आता. आणि आम्ही गड उतरायला घेतलेलं आहे. मध्ये मध्ये असे थांबतात लोक टाइमपास कराय, पण त्यांना इग्नोर करून आपण खाली उतरायला सुरू करायचं. हा हा हा, मस्त एकदम व्ह्यू ही व्ह्यू. आता उतरताना काही मी ब्लॉग करत नाहीये, आता डायरेक्ट पायथ्याला गेल्यावरती भेटूया. तर गाईस फायनली आमचा ट्रेक कंप्लीट झालाय. आता खाली येताना जरा पाऊस लागला आम्हाला, आता इथे थांबतो जरा, कपडे वगैरे रेनकोट वगैरे काढेल, डायरेक्ट वन साइड गाडीत जाऊन बसायचं. डायरेक्ट गाडीत जाऊन घरी. ना मग असं मागतोय मी. दे रे भाऊ, त्याला दे. काहीच. तर आता आपण आलेलो आहोत खाली. बरोबर खरे सगळ्या गरीबासारखे बिस्किट खातात आहे. खरे कुत्र्याला काय ते खाऊ घालत आहे. खरे फालतू गेली. थोडा मिनी ब्रेक. शाबास शिरा. पडले बा अजून, पडले पडले. अरे तोड तोड, हान हान. काहीच परत चहा ब्रेक घेतलाय जिकडे आम्ही नाश्ता केलेला. कसा झाला ट्रेक? मला झोप येते, मी थकली आहे. पण ट्रेक पाहिजे. सॉरी काही चुकीच्या व्यक्तीला विचारलं. ब्लॉग मध्ये घेतलं. काय झालं, तुझा ट्रेक कसा वाटला तुला? एक नंबर. एक नंबर. तिला तर विचारायच्या आधीच ती घाबरलीच. पोरांना विचार, पोरं तुला व्यवस्थित जबाब देते. पोरं फोनवर आहेत. A few inches later. मस्त बिर्याणीचा प्लॅन आहे. देखो राइट साइडला बिर्याणी बनती है और ये है कौल फ्राई. कौला फ्राय, कौला चिकन बिर्याणी आणि चिकन फ्राय, कौल फ्राय, कौला फ्राय. बनूच लोक नाही भेटणार त्यांना. तर मित्रांनो, आज आमचा अकोलेमधला दुसरा दिवस आहे आणि आम्ही आज चाललोय रंधा वॉटरफॉल कव्हर करायला. लेट्स गो. आज सगळ्यात मोठं तर कौसुमळ करायचं आपल्याला. भारी आहे. गाडी आहे ते गाईत सगळेजण रंधा फॉलला जाताना, पाऊस नाही, धबधबे नाही, तरी यांना रंधा फॉल बघायचा होता. बघू त्या उन्हामध्ये फिरू द्या. आता नुसतंच पाणी इकडं, काय नाही. आपण आलो त्यापेक्षा खूप जास्त पाणी आहे. अरे खरंच की रे, आपण आलेलो, हे आम्ही आलेलो तेव्हा एवढं नव्हतं. आता नाहीये, लोक कपडे नाही कसं धुत आहे. हे ऐक ना, मी स्विमिंग करू का रे? आपण कपडे बिपडे नाही विचारणार होतो. गाई स्विमिंगचा प्लॅन झाला अचानक भयानक. काय विषय नाही, रिलॅक्स लाईफ. हा हे स्विमिंग करणार ना प्रमोद? हा असंच असंच, काही विषय नाही. टॉवेल वगैरे काहीच आणलं नाही आम्ही, पण असा अचानकच ठरला प्लॅन. मस्त पाणी. चला रे, काय नाही होत. तुझा फोन आम्ही किती महिने सांभाळायला लागतो. इग्नोर दिस कचरा तिकडे. गाईज रेडी का? हो यार, एनर्जी कुठे? रेडी ना. आता एनर्जी आणा जरा. मीच बाकी कपडे काढायचा.
गेला तो. अरे कुठे तो आई माझं आउट 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 त्याच्या माऊट त्याच्या माऊट இன்னும் காண்டும் வார நாரம் சன்னேடுக்கோனே நின்று அடக உணர்ந்தனி मंदिरात गेलेत ना. जेव्हा तुम्ही स्विमिंगला येताना टॉवेल कॅरी करत नाही तेव्हा असं काय हाल होती. अर्धी पॅन्ट भिजली रे त्याची. यू ब्युटी. तर गाईज आता मस्त आमचा रंधा फॉल पण झाला, भैरवगड झाला शिरपुंजेचा. आता जाताना जरा साफसफाई करावी लागते, नाहीतर मग परत आलं कचरा आहे. त्यामुळे आता जरा साफसफाई चालू आहे. आता जास्त बाहेर वातावरण मस्त झालं आहे भाई. पाऊस पडणार आहे का काय नाही ना. ही पडवी झाली झाडून. आता हे काम करून थकलेले मंडळी बॅग भरून ठेवल्यात आम्ही. ह्याने काय काम केलेलं नाही हे पण जाऊ द्या. बॅग भरल्यात. किचन आवरलंय मस्त. ये बॉय किचन एकदम क्लीन, भांडी पण क्लीन. घर आवरून घ्या. आम्ही या दोघांना सोडून आलो. मुंबईवाल्यांना सोडायला चाललोय आम्ही. लागली का बघा बरं बस. गर्दीत कशी बसणार आहेत. उभं राहून जाणार का खाली होईल. नीट जावा. बाय बाय. चलो. मुंबईवाल्या दोघांना सोडलं. आता आम्हाला घर आवरून बॅग आवरून नाही, बॅग आवरलेत, घर आवरून निघतो आता. आम्ही घेतलेलं कुलूप 180 रुपये 150ला दिलं. त्याने 80 रुपये वाचलेले आणि नंतर त्याला काय झालं काय माहिती. नंतर त्यांनी परत बघितलं 180 बोलला. चांगला 80 मध्ये भेटला असतं यार. ठीक आहे जाऊ दे. लेट्स गो. बाहेर का काय हे राजूर गावाचं मार्केट आहे इकडचं सगळं. चला घरी पोहोचायचंय ना. मॅच आहे सेमीफायनल. लगेच सुटली भाई. सेमीफायनल म्हटलं. आणि ते चाव्या आणून दाखव. 3 चाव्या आहेत भाई आपल्या. हे कडी लावली का व्यवस्थित. थांब मला बघू दे. हा वास. हा कळलं. काय दार कुठं आपटतो ना. आलाय का दार आपटतो. हे थांब उघड परत. काही जावरलं का हे बाबा. जिंकू दे. अरे अरे काय मग गायच जायचं मन करतंय या घरातून. नाही करत आहे. हे राहा इकडे. उघड रे लॉक. राहा. सांसारिक जीवनात जर आम्हाला आमचे गोल्स आणि कामं नसते तर आम्ही इथेच थांबलो असतो. अरे बघ 3 आहेत ना. हा चला लेट्स गो बॉईज. तर गाईज 2 दिवसाचा प्लॅन करून आम्ही आलेलो राजूरला आमच्या फार्म हाऊसला. पहिल्या दिवशी शिरपुंजेचा भैरवगड केला आणि आज दुसरा दिवस रंधा फॉल केला. मुंबईवाल्यांना सोडलं आणि आता आम्ही चाललोय कारण आज सेमीफायनल आहे इंडिया वर्सेस इंग्लंड. तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका धमाल ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. चलो गाईज.
बाय बाय राजूर.